ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांतिः शांतिः शांतिः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील 84 क्रमांकाच्या ओळीपासून प्रारंभ करत आहोत. मग आपुला चित्ती म्हणे येत हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वता काही नेने काय कीजे. मग आपुल्या चित्ती म्हणे येत हे काय आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेने काय कीजे. कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं, श्लोकाचा संपूर्ण अर्थ आपण काल पाहिला. तर जो अर्जुन आहे तो अर्जुन ज्या पद्धतीने युद्ध करण्यासाठी नकार देत आहे, लढण्यास नकार देत आहे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आता लढणार नाही आणि आता नाळवावे तुम्ही माते, आता तुम्ही मला आळू नका, तुम्ही मला आळवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका, आणि तुम्ही तसा प्रयत्न जरी केला तरीही मी लढणार नाही, मी सर्वथा न झुंजे येथे भरवंसेने. असा म्हणणारा जो अर्जुन, कोण असा म्हणणारा जो अर्जुन आहे, तोच अर्जुन, त्याचे शब्द ऐकून भगवंत नाराज झाले नाही. तर भगवंत जे आहे ते भगवंत त्या अर्जुनाच्या वाक्यावर किंवा त्यांनी ज्या पद्धतीने आपली भाषा मांडली किंवा ज्या पद्धतीने आपलं मत मांडलं त्याच्यावर भगवंतानं स्मित हास्य केलं. आता भगवंत काय म्हणतात बघा माऊलीच्या मुखातून. मग आपल्या चित्ती म्हणे येत हे काय अदरिले येणे, अर्जुन सर्वता काही नेने काय कीजे. भगवंत म्हणतात की अर्जुनाने या ठिकाणी काय आरंभिले आहे, अर्जुनाला हे मुळीच कळत नाही आणि आता काय करावे. अरे अर्जुनाने हे काय आरंभ केला आहे, कशाचा आरंभ केला आहे. जो काही रुदन करत आहे, शोक करत आहे, मोहग्रस्त होत आहे, हे शोकग्रस्त होणे, मोहग्रस्त होणे, रुदन करणे हे काही अर्जुनाला शोभणारं नाही. परंतु अर्जुन अशा पद्धतीने रुदन करत आहे, रडत आहे, मी लढणार नाही, आता नाळवावे तुम्ही माते, तुम्ही मला समजूनही सांगू नका, अशा पद्धतीची जी भाषा बोलत आहे. देव म्हणतात त्याला हे समजत नाही की आपण काय करत आहे आणि आपण काय केलं पाहिजे. हा उमजे आता कवणे परी, कैसीने धीरू स्वीकारी, जैसे ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. माऊली म्हणतात आता याला कोणत्या उपायाने कळेल, याचं धैर्य कसे वाढेल. मांत्रिक ज्याप्रमाणे भूतबाधा घालवण्याचा विचार करतो. अरे माऊलीने उदाहरण देऊन सांगितलं की जसा मांत्रिक असतो, तो मांत्रिक काय करतो तर भूतबाधा घालण्यासाठी काय करतो, मंत्र उच्चार करतो वेगळ्या पद्धतीने. कशा पद्धतीने समोर जो झपाटलेला मनुष्य आहे त्याचा भूतबाधा कशा पद्धतीने उतरवला जाईल आणि भूतबाधा कशा पद्धतीने त्याचा नाश पावेल, नाहीसा होईल, असा विचार कोण करत असतो, मांत्रिक. अरे मांत्रिकाकडे गेल्यानंतर काय मांत्रिक म्हणतो आणा झाडू, नाही का नाही, आणि तो आपला ज्याला भूतबाधा झालेला आहे
तो मोठमोठ्याने आरडतो. मग झाडूने ठोकतात, काही काही काठीने ठोकतात, आहे का नाही, काही काही मंत्र उच्चाराच्या द्वारे त्याचा बुधबाधा बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तर वेगवेगळ्या पद्धतीने त्याला त्यातून बाहेर काढण्याचा तो मांत्रिक जसा प्रयत्न करतो. एक जर उपाय सक्सेस होत नसेल तर पुन्हा दुसरा उपाय करतो. दुसरा सक्सेस झाला नाही तर पुन्हा तिसरा उपाय करतो. त्या पद्धतीने या अर्जुनाचं जे काही धैर्य खचलेलं आहे ते धैर्य कसे वाढेल, आता त्याचा जो काही उपाय करणं गरजेचं आहे. माऊली पुन्हा सांगतात की ना तरी असाध्य देखुनी व्याधी अमृता समदिव्य औषधी की वैद्य सुची निरवधी निदानीची. अरे ना तरी असाध्य देखुनी व्याधी, असाध्य व्याधी आहे. असाध्य म्हणजे जे कदापिही साध्य होऊ शकत नाही त्याला म्हणतात असाध्य. काय? जे कदापि साध्य होऊ शकत नाही त्याला असाध्य म्हणतात. अरे एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला कॅन्सर झाला आहे, डॉक्टरने सांगितलं हा कॅन्सर शेवटच्या स्टेपमध्ये आहे. कोणत्या स्टेपमध्ये आहे? याला कुठेही घेऊन जा तुम्ही, याच्यावर उपचार होऊ शकत नाही. याला घरी घेऊन जा, शेवटच्या स्टेपमध्ये कॅन्सर आहे, जास्तीत जास्त 8 दिवसाचा हा सोबती आहे, काही उपाय करू शकत नाही, कोणत्याही डॉक्टरकडे नेलं तरी आता हा वाचू शकत नाही. म्हणजे असाध्य व्याधी आहे. कशी व्याधी आहे? असाध्य व्याधी आहे. त्यापासून आता तुम्हाला कोणी वाचू शकत नाही. जगातला कोणत्याही डॉक्टरकडे तुम्ही गेले तरी त्यांच्याकडे याचा औषध उपचार नाही. जगातल्या कुठल्याही डॉक्टरकडे तुम्ही गेले तरी त्याचा औषध उपचार याच्याकडे नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल तर याला घरीच घेऊन जावं, हा वाचू शकत नाही. अशा पद्धतीने ना तरी असाध्य देखुनी व्याधी, अशा पद्धतीने असाध्य व्याधी आहे आणि अशा वेळेस अमृतासारखी दिव्य औषधी मिळावी. अरे अमृत जे आहे ते अमृत घेतल्यानंतर किंवा अमृत सेवन केल्यानंतर काय होते तर माणूस अमर होऊन जातो. आणि अमर झाल्यानंतर पुन्हा मृत्यू आहे का? नाही. अरे अमर झाल्यानंतर मग कोणता रोग नाही, कोणती व्याधी नाही, कॅन्सर झाला काय, काही झालं काय तरी तो मरू शकतो का? नाही. अमरत्व त्याला प्राप्त होईल. आणि म्हणून जसं त्याला ऐन शेवटच्या घटकेमध्ये शेवटच्या वेळेत किंवा असाध्य व्याधी झालेला आहे आणि आता कुठल्याही पद्धतीने त्याच्यावर औषध उपचार होऊ शकत नाही, पण त्याच वेळेस अमृतासारखी दिव्य औषध जर मिळाली तर तो वाचेल की मरेल? 100% वाचेल. तो मरेल का? नाही, 100% वाचेल. पण त्यासाठी औषध कोणती मिळाली पाहिजेत? अमृतासारखी. आता या अर्जुनाला या ठिकाणी ही व्याधी जडलेली आहे. कोणती? मोहाची, स्वजनाच्या विषयी प्रीतीची. आणि ही जी काही त्यांना मोहग्रस्त जो झालेला आहे, मोहाची किंवा स्वजनाच्या विषयी प्रीतीची जी काही व्याधी त्याला जडलेली आहे आणि त्या व्याधी तो इतका ग्रस्त झालेला आहे की त्यातून तो बाहेर निघू शकत नाही. अरे म्हणून तर त्यानं म्हणलं की या त्रैलोक्याचं राज्य जरी मला प्राप्त झालं, केवळ पृथ्वीवरच नाही, भूलोकातलंच नाही, तर त्रैलोक्याचं राज्य जरी मला प्राप्त झालं तरीही सुद्धा मी लढणार नाही, मी युद्ध करणार नाही, असा म्हणणारा जो अर्जुन आहे, म्हणजे त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने उपचार होऊ शकत नव्हता. मग अशा वेळेस फक्त जसा व्याधीग्रस्त व्यक्ती असेल तर त्याला एकच उपाय आहे, ते म्हणजे अमृत. तसं या अर्जुनाला सुद्धा एकच उपाय आहे, तो म्हणजे भगवंताचा उपदेश. आणि म्हणून माऊली सांगते अमृतासम दिव्य औषधी वैद्य सुची निरवधी दानीच्या. आणि त्या वैद्याला ज्या पद्धतीने समस्त एखादी अमृतासारखी जी काही दिव्य औषधी मिळावी आणि त्या दिव्य औषधीनेच त्या रुग्णाला बरं करावं, त्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा तैसे विवरितू श्री असे श्री अनंतू तया दोन्ही सैन्यांतू जया परिपार्थू भ्रांती सांडी. त्या पद्धतीने सांगतात की त्याप्रमाणे दोन्ही सैन्यामध्ये स्थित असलेला श्री अनंत विचार करू लागला की ज्या कारणाने याला शोक झाला आहे तो भ्रम हा कसा सोडून देईल. अरे पहिलं डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काय करतो
तपासण्या करतो, तुम्हाला विचारतो काय झालं, तुम्हाला जेवण धकतं का, तुमची जीभ दाखवा, आहे का नाही, सगळ्या चौकशा तो करतो. तुम्हाला मळमळ होतं का, तुम्हाला चक्कर येतं का, तुमचं डोकं दुखतं का, ह्या सगळ्या गोष्टी विचारल्यानंतर मग डॉक्टरच्या लक्षात येतं की याला व्याधी काय झालेली आहे, याला रोग काय झालेला आहे. आणि व्याधी रोग त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग डॉक्टर काय करतो, औषधी देतो. आणि औषध दिल्यानंतर मग त्या औषधापासून त्यांना काय पडतो, आराम पडतो, फरक पडतो. त्या पद्धतीने या दोन्ही सैन्यामध्ये जो काही रथ भगवंताने उभा केलेला आहे, एकाच बाजूला कौरवाची सेना आहे, दुसऱ्या बाजूला पांडवाची सेना आहे. दोन्ही बाजूने जे काही सैन्य उभा आहे आणि सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ आहे. आणि अशा रथामध्ये असलेला जो काही भगवंत आहे तो आता या अर्जुनाला या भ्रमातून कसा बाहेर काढेल. ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरले, जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेहाथी. हे सांगतात की ज्या पद्धतीने तो मोह भ्रम नाहीसा करण्याचा उपाय श्रीकृष्णाने आपल्या मनात आणला आणि सात्विक रागाने बोलण्यास सुरुवात केली. ज्याप्रमाणे आई रागाने मुलास रागून बोलली तरी त्यामध्ये जसे प्रेम भरलेले असते. अरे भगवंताला माहिती आहे की आता आपल्याकडे याचं औषधी आहे आणि म्हणून रुग्ण कितीही बिमार असला, कितीही आजारी असला तरी डॉक्टरला माहित असते की याला आपण बरं करू शकतो, आहे की नाही. डॉक्टरला माहिती आहे की याला आपण 100% बरं करू शकतो आणि 100% बरं करू शकतो असं कोणाला वाटतं, डॉक्टर. त्यामुळे डॉक्टर चिंता करत नाही. या ठिकाणी अर्जुन जो आहे तो व्याधीग्रस्त आहे आणि या ठिकाणी डॉक्टर कोण आहे, तर भगवंत आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. आणि म्हणून त्यांना माहिती होतं की याच्यावर कोणती औषधी लागू पडणार आहे आणि कोणती औषधी काम करणार आहे, कोणती औषधी लागू पडेल आणि कोणती औषधी काम करणार आहे. तर म्हणून भगवंत जे आहे ते भगवंत बोलले सुद्धा, परंतु कसे, जैसे मातेचे कोपी थोकले स्नेहाथी. अरे ज्या पद्धतीने आई आपल्या मुलाला दटावून बोलते, आहे का नाही, अथर्व अभ्यास कर, नाही केला तर बकऱ्या घेऊन देते, आहे का नाही. अरे अथर्व अभ्यास केला नाही तर म्हशी वळा लावते. पण आता आईला असं वाटतं का आपल्या अथर्वाने म्हशी वळाव्या म्हणून, आईला असं वाटतं की आपल्या अथर्वाने बकऱ्या वळाव्या म्हणून, नाही. तर आईला असं वाटते की त्यातून त्या अथर्वने काय घेतला पाहिजे, बोध घेतला पाहिजे. आणि म्हणून आई रागानं बोलते, परंतु त्या रागामध्ये सुद्धा त्या आईचं काय असतं, प्रेम असते. अरे आपण पाहतो लहान मुलगा एखादा उन्हामध्ये खेळत आहे आणि उन्हामध्ये खेळत असताना आई त्याला आवाज देते, अरे बाळा इकडे, अरे बाळा इकडे, अरे बाळा इकडे, उन्हामध्ये खेळू नको, उन्हामध्ये खेळू नको. बाळ काही ऐकायला तयार नाही. शेवटी तीच आई म्हणते, अरे जा मर तिकडं, काय म्हणते, जा मर उन्हामध्ये. आता मर म्हणजे त्या आईला असं वाटतं का आपलं लेकरू मरून जावं म्हणून, पण आई काय म्हणती, जाय मर तिकडं, येत नसेल ना जाय मर. तर आईला असं वाटतं का की आपलं लेकरू जे आहे ते मेलं पाहिजे म्हणून. कोणत्या आईला असं वाटेल, कोणत्याही आईला असं वाटू शकत नाही की आपलं लेकरू मेलं पाहिजे. पण त्या मर म्हणण्यामध्ये त्या आईचं काय असतं, प्रेम असतं. उन्हामध्ये जा मर तिकडे खेळ असं म्हणण्यामध्ये आईचा हा भाव असतो की आता उन्हामध्ये याने खेळू नाही. त्या पद्धतीने या ठिकाणी जो देव आहे तो देव आईसारखं त्यांच्यावर दटावून बोलत आहे की औषधाची या कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय. अरे ज्या पद्धतीने औषधाची या कडवटपणी, औषध कसं असतं, कडू असतं. अरे काही लोक आहेत त्यांना औषध घेण्याचं जीवावर येतं. काय घेतं, औषध घेण्याचं जीवावर येतं. अरे त्यांना औषध म्हणले की त्यांच्या अंगावर काटा येतो. ते ताप सहन करतील पण औषध घेणार नाही, ते ताप सहन करतील पण इंजेक्शन घेणार नाही.
तर औषध घ्यायचं त्यांना काय तर जीवार येत. पण जर ते औषध त्यांनी जर घेतलं तर त्याचा परिणाम काय आहे? त्याचा परिणाम म्हणजे त्याला जी झालेली व्याधी आहे त्या व्याधीपासून तो काय होणार आहे? मुक्त होणार आहे. त्या व्याधीपासून तो बरा होणार आहे. परंतु जी औषध कडू आहे ती कडू औषध त्याने काय केली पाहिजेत? ग्रहण केली पाहिजेत. म्हणून सांगतात औषधाची या कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी. औषध कडू आहे पण त्याचे गुण कसे आहे? अमृतासारखे दिव्य आहे. अरे औषध घेतल्यानंतर मग आपला जो आजार आहे तो बरा होतो आणि आपण त्या आजारातून बरा होऊन काय होतं? तर आपली तब्येत सुद्धा सुदृढ होते. ते हाच न दिसे परी गुणी प्रगट होय. जशी ती गुणाने प्रगट होत असते तसं माऊली म्हणतात तैसी वरी वरी पाहता उदासे आत तरी अति सुरसे तिये वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिले. तैसे वरी वरी पाहता उदासे. माऊलीने पहा किती सुंदर शब्दप्रयोग केला आहे. वरवर जे भगवंत बोलले आहे ते संतापाने बोलले आहे. कसे बोलले आहे? संतापाने. आणि आतमध्ये ज्या बोलण्याचा भाव जो आहे तो हितकर आहे. असे वचन ऋषिकेशाने बोलण्यास प्रारंभ केला आहे. असं कोण म्हणतं? तर माऊली म्हणतात. आता भगवंत बोलणार आहे आणि त्या श्लोकाचं आपल्याला आता चिंतन करायचं आहे. श्री भगवान वाच अशोचान्यन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. श्रीमद भगवद्गीतेतील 2ऱ्या अध्यायातील हा 11 क्रमांकाचा श्लोक आहे. या ठिकाणी भगवंत म्हणतात की ज्यांच्याविषयी शोक करणं योग्य नाही त्याविषयी तू शोक करत आहेस. ज्यांच्याविषयी शोक करणं योग्य नाही त्याविषयी तू काय करत आहे? शोक करत आहे. आणि पांडित्याच्या गोष्टी मात्र बोलत आहेस. काय? पांडित्याच्या गोष्टी मात्र तू बोलत आहेस. परंतु ज्यांचे प्राण गेलेले आहेत, काय? ज्यांचे प्राण गेलेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेलेले नाहीत त्यांच्यासाठी सर्वत्र आत्मतत्व पाहणारे पंडित शोक करत नाही. फार चिंतनीय श्लोक आहे आणि या श्लोकावर आपण विवेचन करू. सांगतात अशोचन्यन व शोचस्त्वम, की अशोच्य गोष्टीविषयी शोक करत नाही. तू अशोचन्य, शोक न करण्या योग्य गोष्टीचा अनवशोच शोक केला आहेस च आणि प्रज्ञावादान विद्वत्तेच्या म्हणजे पांडित्याच्या गोष्टी भाषसे बोलत आहेस. गता असून ज्यांचे प्राण निघून गेले आहेत त्यांच्यासाठी आणि अगता असून ज्यांचे प्राण गेलेले नाहीत त्यांच्यासाठी. पंडित लोक न अनुशोचंती, शोक करीत नाहीस. अरे अर्जुनाला म्हणत आहे भगवंत की तू शोक न करण्या योग्य गोष्टीचा काय करत आहे? शोक करत आहे. आणि शोक करत बसलेला आहे. विद्वान लोक जे आहे ते विद्वान लोक, जे पंडित लोक आहे ते ज्यांचा प्राण निघून गेला आहे त्यांच्याविषयी शोक करत नाही आणि ज्यांचा प्राण शिल्लक आहे, जे जिवंत आहे त्यांच्याविषयीही ते काय करत नाही? तर शोक करत नाही. जे जिवंत आहे त्यांच्याविषयी शोक नाही आणि जे गेलेले आहे त्यांच्याविषयी शोक नाही. अरे अर्जुन तर या लोकांच्या विषयी शोकच करत आहे. हे सगळे माझे सगळे सोयरे बंधू, माझे गुरु, माझे भीष्म पितामह, माझे आजोबा, अशा पद्धतीने जे जिवंत आहे त्यांच्याविषयी शोक करत आहे आणि जे मेलेले यांचे पितर आहे त्यांच्याविषयी शोक करत आहे. अरे तो म्हणतो की मी अशा पद्धतीने कुलघातकाचं पाप केल्यानंतर, कुलघात केल्यानंतर माझे जे काही पूर्वज आहेत त्या पूर्वजांना अनंत काळापर्यंत या नरकामध्ये राहावं लागेल. भगवंत म्हणतात की अरे पंडित लोक जे आहे
कारण हा जो काही अर्जुन आहे, अर्जुनाचा जर विचार आपण केला तर एक लक्षात येईल की अर्जुन हा भगवंतालाच तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगत आहे. काय? भगवंतालाच तो तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगत आहे, भगवंतालाच सांगत आहे. आणि भगवंताला सांगत आहे की मी युद्ध केलं तर कुलघात होईल, कुलघातामुळे वर्णसंकर होईल, वर्णसंकर झाल्यामुळे जे काही आमच्या पितरांना जे काही काय दिलं पाहिजे, त्यांना पितरांना तर्पण केलं पाहिजे किंवा त्यांना जे काही ते नैवेद्य दिला पाहिजे तो दिल्या जाणार नाही. आणि तो जर दिल्या जाणार नाही तर काय होऊ शकतं, तर तो जर नैवेद्य त्यांना पोचला नाही तर ते काय येतील, भुकेले राहतील. आणि पुन्हा त्यांच्या वंशामध्ये वर्णसंकर झाल्यानंतर त्यांचं पितर घेणार पण नाही. आणि कुलघात झाल्यानंतर काय होईल, तर कुलघात झाल्यानंतर कुलघात करणारा जो आहे त्याला सुद्धा नरकात जावं लागल आणि सगळ्या कुळाला नरकात जावं लागल, जे गेलेले आहेत त्यांना सुद्धा. तर सांगायचं तात्पर्य हेच की ज्या पद्धतीने तू शोक करत आहे तो शोक मात्र योग्य वाटत नाही. आणि हा जो अर्जुन आहे, स्वजनम ही कथम हत्वा सुखिनस्याम माधव, अरे हा म्हणतो की माझ्या जे काही स्वजन आहे त्यांना मी त्यांचं कशी हत्या करणार आहे, त्यांना कसं मारणार आहे. माधव कोण म्हणत आहे? अर्जुन म्हणत आहे. त्यांना कसा मी वध करणार आहे. परंतु भगवंत त्यांना एक पद्धतीने असं सांगतात की अशोचन्यन्व शोचस्त्वम, जी गोष्ट अशोच आहे त्या गोष्टीविषयी तू काय करत आहे, शोक करत आहे. अशोचची गोष्ट कशी की अरे शरीर जर विचार केला तर शरीर मर्त्य आहे, पण त्यामधील जो शरीरी आहे तो कधीही मरत नाही. शरीर मर्त्य आहे, शरीरी कधीही मरत नाही. आणि शरीर या ठिकाणी मरणार आहे, शरीर या ठिकाणीच राहणार आहे, पण शरीरी कधीही मरणार नाही. आणि शरीर काही एका दिवसात मरत नाही. शरीर सारखं मरत असतं, रोज मरत असतं. अरे जसे लहानपणी आपण होतो तसे आता मोठेपणी दिसतो का? नाही. लहानपणी गुटगुटीत होतो, मोठं झाल्यानंतर गुटगुटीतपणा जातो आणि मग जे गुटगुटपणा निघून जातो आणि मग काय येतं, तारुण्य येतं, कौमार्य अवस्था येते. आणि कुमार अवस्था, तारुण्य आल्यानंतर तारुण्य सुद्धा ते काही टिकत नाही, ते तारुण्य सुद्धा निघून जातं. आणि तारुण्य निघून गेल्यानंतर मग वृद्धावस्था येते. पण सांगतात की हे काही एका दिवसात घडत नाही, हे प्रत्येक दिवसाला दिवसेंदिवस जे काही शरीर आहे ते मरत असतं प्रत्येक दिवसाला. म्हणून शरीर तर विनाश पावणारच आहे. आणि जो शरीरी आहे तो कधीही मरणार नाही. शरीरी म्हणजे त्या शरीरामध्ये राहणारा जो आत्मा आहे तो कधीही मरणार नाही. आणि तो शोक कोणासाठी करत आहे? जो शरीर आहे तो तर आजही मरत आहे, कालही तो मरत होता आणि उद्याही तो मरणारच आहे. तो काही एका दिवसात तू बाण मारला म्हणजे लगेच मेला असं नाही, तो प्रत्येक दिवसाला मरत आहे. म्हणून जो शरीर आहे ते शरीराविषयी तू शोक करत आहे का? आणि शरीराविषयी शोक करत असेल तर शरीर हे दिवसागणिक मरत आहे, प्रत्येक दिवसाला मरत आहे. जसा तो बालपणी होता तसा आता तरुणपणे होता तसा आता जरा अवस्थेमध्ये तू नाही, सारखं तुझं शरीर बदलत आहे. म्हणजे शरीर क्षणाला काळाच्या अधीन होत आहे. आणि त्यातला जो शरीरी आहे तो शरीरी कधीही मरत नाही. पुढे भगवंत सांगणारच आहे की शरीर जो आहे तो, माऊलीही सुंदर सांगणार आहे, तर शरीरी जो आहे तो कधीही मरत नाही. मग शरीरी जर मरत नाही तर तू शोक कोणाच्या विषयी करत आहे? नेमका शरीराच्या विषयी करत आहे का शरीरी विषयी करत आहे? आणि शरीरी विषयी जर करत असेल तर शरीरी कधीच मरत नाही. जे शरीर आहे ते शरीर तर मरणारच आहे का नाही? तर सांगतात की जी गोष्ट योग्यच नाही त्या गोष्टीविषयी काय करत आहे, तू शोक करण्याचा प्रयत्न करत आहे, दुःखी होत आहे. जी गोष्ट योग्य नाही तिच्याविषयी काय करत आहे, दुःखी होत आहे. प्रज्ञा वादांश भाषसे, आणि एकीकडे तू काय करत आहे, पांडित्याची भाषा करत आहे. अरे एखाद्याला तत्वज्ञान सांगायचं असेल तर त्यांना पहिलं हे समजायला पाहिजे की मला काही येत नाही आणि मला काहीतरी मिळवायचं म्हणून मी माझ्या गुरुकडे गेलो आहे. अरे शाळेत जर तुम्ही 10व्या वर्गात 9व्या वर्गात 8व्या वर्गात जाताय शाळेत तर तुम्हाला हेच माहीत असतं की आता आपण 7व्या वर्गापर्यंत शिकलेलो आहे
आपण 8व्या वर्गापर्यंत शिकलेलो आहे, आपण 9व्या वर्गापर्यंत शिकलो, आता आपल्याला 10व्या वर्गात शिकायचं आहे, 11व्या वर्गात शिकायचं आहे आणि म्हणून आपण त्या वर्गामध्ये प्रवेश करतो की आपल्याला ते मिळवायचं असतं. तर या ठिकाणी सांगतात की तू काय करत आहे, पांडित्याची भाषा करत आहे. तुम्ही जाऊन शिक्षकाला शिकवायला लागले तर शिक्षक म्हणतो तू कशाला आला शिकायला, आहे का नाही. तुम्ही जर शिक्षकाला शिकवायला लागले तर तुम्ही शिकायला आला कशासाठी. तर या पद्धतीने हा जो अर्जुन आहे तो यांना शिकवायचा प्रयत्न करत आहे. कोणाला, देवाला. काय शिकवायचा प्रयत्न करत आहे की माझ्या कुलाचा नाश होईल, कुल धर्म नष्ट होतील, धर्म नष्ट झाल्यानंतर स्त्रिया दूषित होतील, स्त्रिया दूषित झाल्यानंतर वर्णसंकर उत्पन्न होईल, वर्णसंकर झाल्यानंतर कुलघातक्यांना आणि कुलांना अनंत काळापर्यंत नरकात राहावं लागल, श्राद्ध आणि तर्पण न झाल्यामुळे त्या पितराचेही पतन होईल. अशा पद्धतीची पांडित्याची भाषा कोण करत आहे, अर्जुन करत आहे. आणि ही सांगत कोणाला आहे, देवाला सांगत आहे. आणि म्हणून सांगतात की अरे ज्या गोष्टीविषयी शोक करण्यास योग्य नाही तिच्याविषयी शोक करत आहे, आणि जी गोष्ट जी आहे की कधीही नाश न पावणारी अशोच्य गोष्ट आहे तिच्याविषयी तो शोक करत आहे. आणि भाषा जी आहे ती पांडित्याची करत आहे. आणि पुन्हा सांगता गता असून गता असूंश्च, सर्वांच्या पिंड प्राणाचा वियोग अवश्य भावी आहे. त्यापैकी काही पिंड प्राणाचा वियोग झालेला आहे आणि काहीचा होणार आहे. अरे सगळ्यांचं हे पिंड प्राण जे काही आहे त्यांचं तर 100% आहे. जे जे जन्माला येतात ते तर मरणारच आहे. आणि म्हणून त्याच्याविषयी तू शोक करू नको. कारण असं म्हणतात की मृत्यू पावला आहे त्यांच्यासाठी शोक करणे तर फारच मोठी चूक आहे. हे लक्षात ठेवा. अरे बरं का अथर्व, जे मेले त्यांच्याविषयी शोक करणं ही फार मोठी चूक आहे. काय आहे, फार मोठी चूक आहे. तुम्ही म्हणसाल कसं. अरे जे मेले आहे त्यांच्याविषयी शोक करणं एवढी मोठी चूक आहे की असं म्हणतात की एखादा व्यक्ती जर मेला कायला तर तो मृत पावल्यानंतर जर त्या व्यक्तीच्या मृत आत्म्यासाठी जे पिंड आणि पाणी द्यायचं ते त्याला दिलंच पाहिजेत, ते त्याला परलोकात मिळत असते. पण तसंच मृत आत्म्यासाठी जे कफ म्हणजे शेंबूड आणि अश्रू गाळतात. अरे मेल्यानंतर रडता की नाही तुम्ही, रडता रडताच मग असा शेंबूड पुसता, नाही का नाही, पदरानं पुसता की नाही, पदरानं शेंबूड पुसता, पदराने शेंबूड पुसून लगे चालतं का नाही असं. अरे मी पाहिलेलं आहे म्हणून सांगतो मला. काय शेंबूड गाळता आणि अश्रू गाळता. तर या ठिकाणी सांगता श्लेष्माश्च बांधवैर मुक्तम प्रेतो भुंक्ते येतो वशः तस्मान्न रोदितव्यम ही क्रिया ही कार्यस्य शक्तितः. पंचतत्रा मित्रवेद 365 क्रमांकाचा हा श्लोक आहे. याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जे व्यक्ती मृत आत्म्यासाठी काय करतात, शेंबूड गाळतात. काय करतात, शेंबूड. तर ते सांगतात की तो जो शेंबूड आहे ते जे काही नाक गळल्यानंतर शेंबूड जो आहे तो त्या मृत आत्म्याला खावा लागतो. काय करावं लागतो. अरे तुम्ही शेंबूड गळल्यानंतर तो खावा कोणाला लागतो, बाई मी मनाने सांगतो का, नाही. तर पंचतंत्रातला हा श्लोक आहे की श्लेष्माश्रू बांधवेर मुक्तम प्रेतो भुंक्ते यतो वशः तस्मान्न रोदितव्यम ही क्रिया कार्यस्य शक्तितः. की जो व्यक्ती रडतो त्याचा जो शेंबूड गळतो तो कोणाला खावा लागतो. अरे जो मेला त्याला खावा लागतो. मग रडाव का नाही त्याच्याविषयी. आणि रडले तर पुन्हा सांगतात की त्याचे जे अश्रू आहे ते अश्रू सुद्धा कोणाला, तर त्यालाच प्यावं लागते. मृतानां बांधवा ये तू मुच्चन्ते श्रुणी भूतले पिबन्ते श्रुणी तान्यध्या मृतः प्रेतः परत्रैव. स्कंद पुराणामध्ये असं सांगितलं आहे की स्कंद पुराणामध्ये असं सांगण्यात आलं आहे की जो मृत आत्मा आहे त्यांच्यासाठी जर कोणी काय केलं, अश्रू ढाळले, तर अश्रू सुद्धा ते त्याला प्यावे लागतात. मग तुमचं अश्रू त्याला प्यावं लागतात. आणि दुसरी गोष्ट काय, शेंबूड सुद्धा. मला सांगा रडायला पुरतं का नाही पुरत. आता मग गेला तो त्याच्याविषयी शोक करू नका. काय अथर्व,
गेला तो त्याच्याविषयी शोक करू नका. अरे जे गेले ते गेले, राहिले ते राहिले. ते गेले, आपण सुद्धा जाणार आहे, त्यांच्या पाठोपाठ आपण सुद्धा जाणार आहे. म्हणून त्यांच्याविषयी काय करू नका, शोक करू नका. गता असून गता असूंश नान शोचंती पंडिता. जे पंडित लोक आहे, विवेकी लोक आहे, ज्ञानी लोक आहे, ते त्यांच्याविषयी कधीही शोक करत नाही. काय करत नाही? त्यांच्याविषयी ते कधीही शोक करत नाही असं म्हणतात. म्हणून भाषा जरी पंडिताचा करत असला अर्जुन, परंतु अर्जुन जो आहे तो अर्जुन अज्ञानी आहे. अरे आता ज्ञान त्याला होणार आहे आणि खऱ्या अर्थानं भगवंताने जो उपदेश आहे अर्जुनाला तो या श्लोकापासून प्रारंभ केला. तो म्हणजे गीतेतील 2ऱ्या अध्यायातील 11व्या क्रमांकाच्या श्लोकापासून भगवंताने अर्जुनाला उपदेश करायला प्रारंभ केला. एवढं आपण लक्षात ठेवायचं. आणि अशा पद्धतीने या श्लोकाचं चिंतन या ठिकाणी संपलं आहे. उद्या याच्यावरील ज्या ओव्या आहेत त्या ओव्याचं आपण चिंतन करणार आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.